प्रत्येक नात्यात फक्त प्रामाणिकता आणि जिव्हाळा असावा लागतो. कंटाळा त्याच नात्याचा येतो जे नाते स्वार्थापोटी जोडलेले असते. स्वतःच्या आयुष्यात रंग भरायचे असतील तर दुसऱ्यांचे रंग ओळखता आले पाहिजेत. जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो, आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो. ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्यात इतरांना त्यातले देता आले पाहिजे. शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो. शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते. पैशाला कधीच किंमत नसते, खरी किंमत तर पैसे मिळवताना केलेल्या कष्टालाच असते. नात्याला महत्त्व द्यायचे असेल तर ते वेळेवर द्यायला शिका. नंतर वाळलेल्या झाडाला पाणी देऊन ते हिरवेगार होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. पुढे जाणाऱ्याला वाट द्या, मागे पडणाऱ्याला साथ द्या आणि थकणाऱ्याला हात द्या. आयुष्यभर काहीच कमी पडणार नाही. माणूस शोधायला सुरुवात केली की माणसाला नतमस्तक करणारी माणुसकी सुद्धा सापडते. शेतकऱ्याच्या पायांनी काट्यांचे घाव सोसल्याशिवाय जमिनीतून सुखाचा अंकुर उगवत नाही. कौतुक आणि टीका दोन्ही स्वीकारा. फुलांना उगवायला सूर्य आणि पाऊस दोन्ही लागतात. रस्त्याचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस पुरेसा असतो. माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो. पोट कसंही भरता येऊ शकतं, पण काळीज भरायला माणसाजवळ माणूसच असावा लागतो. ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मणी ओवले जातात. बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं. जगायला गेलं तर दुःखातही सुख असतं. चालायला गेलं तर निखारेही फुले होतात. तोंड देता आले तर संकटही क्षुल्लक असतं. वाटायला गेलं तर अश्रूतही समाधान असतं. पचवायला गेलं तर अपयशही सोपं असतं. हसायला गेलं तर रडणेही आपलं असतं. बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं. माणसातील देव सदैव शोधावा आणि जतनही करावा, कारण अवेळी साक्षात देव साह्यास कधीच धावून येत नाही. तो एखाद्या देव माणसाची आपल्या मदतीसाठी योजना करतो. भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही, आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. म्हणजे जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, पण कर्माचा वारस आपण स्वतः असतो. अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका. एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा. जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि हरलात तरी त्याच्यासाठीच. नुसतं आपलं म्हणून चालत नाही. आपल्यांनी आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं. आपलेच आपल्यासोबत परक्यासारखं वागतात. मग कोण आपले आणि कोण परके? अज्ञानात सुख असते हे कळायला ज्ञानी व्हायला लागते. कधी कोणाला कमी समजू नका, कारण सोन्याचे आभूषण नेहमी लोखंडाच्या तिजोरीत ठेवले जातात. विश्वास तोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिका, कारण आपल्यावर एखादी व्यक्ती डोळे बंद करून विश्वास ठेवते, हीच तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते.